नमस्कार मंडळी. तुम्ही 17व्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत होता. तो हप्ता आता काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. तसं आज केंद्रीय कृषी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेअंतर्गत 17वा हप्ता जारी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जून 2024 रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित करतील आणि 30,000 पेक्षा जास्त बचत गटांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रे प्रदान करतील. उत्तर प्रदेश सरकारच्या सहयोगाने केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. चौहान म्हणाले की तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या कार्यक्रमात पंतप्रधान वाराणसी येथून केवळ एक बटन क्लिक करून पीएम किसान योजनेअंतर्गत 9.26 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना अधिक रकमेचा बहुप्रतीक्षित 17वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24 फेब्रुवारी 2019 रोजी सर्व प्रकारची जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असून यासाठी उच्च उत्पादन स्थिती काही अपवादात्मक निकष लागू आहेत. ते म्हणाले की लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणी यामध्ये पूर्ण पारदर्शकता राखून भारत सरकारने आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3.4 लाख कोटी रुपयाचे वितरण केले आहे. आता जारी केलेल्या जाणाऱ्या रकमेसह योजनेच्या प्रारंभापासून लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयेवर पोहोचली आहे. त्यामुळे तुम्ही जर या योजनेअंतर्गत पात्र असाल तर 18 जून दुपारनंतर तुम्हाला 2,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे.